व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा पाहूया. बघा, वाचा बरं पहिला प्रश्न. विश्व लिहिलेत का प्रश्न तुम्ही? आता एक पीडीएफ टाकली होती तुम्हाला, त्यातला पहिला प्रश्न वाचा बरं, काय होता? प्रश्न झाले. हा, मग पहिला प्रश्न वाचा, काय होता तो? एका विद्यार्थ्याने 75 पैकी 60 गुण मिळाले. त्याची टक्केवारी किती आहे? हे बघा, 75 पैकी 60 गुण आपण असे लिहितो. आता याचं काय विचारलंय? टक्के विचारलंय, म्हणून गुणिले काय करायचं? 100. आता बघा, अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येच्या पाड्यामध्ये या दोन्ही संख्या येतात? पाडेपाठ पाहिजे, मी अगोदरच सांगितलं तुम्हाला. 25 75, 25 चोक 100. आता बघा, अशी कोणती संख्या आहे की त्या पाड्यामध्ये 3 पण असतील आणि 6 पण असतील? अशी कोणती संख्या आहे? 3. बघा, 3 एक 3, 3 दुने 6, 3 शून्य 0. आता बघा, खाली एक आलाय म्हणजे विषय मिटला. आता अंशाचा गुणाकार करा. 20 गुणिले 4 किती टक्के येतील? 80%. घ्या लिहून पहिला प्रश्न घ्या लिहून पटापट. चला, दुसरा प्रश्न विश्व वाचाव. दुसरा प्रश्न वाचा विश्व. एक पुस्तक 500 पानाचं आहे. त्यापैकी 350 पाने वाचली गेली. किती टक्के वाचन झाले? हा, ऐका, एक पुस्तक आहे 500 पानाचं, याच्यापैकी 350 पानं वाचून झाली. तर ते आपण असं लिहिणार, जसं की बघा, तुमचा पेपर 40 गुणांचा आहे, तुम्हाला पडले 32 गुण. तर असे टीचर लिहितात पहा, असं पेपरवर लिहितात का? बघितलंय का तुम्ही? याचा अर्थ काय होतो? 40 पैकी 32 गुण मिळाले. तसंच जर पुस्तक 500 पानांचं आहे आणि त्यापैकी जर 350 पानं वाचून झाली, तर ते आपण असं लिहू. आता याचं काय विचारलंय? टक्क्यात विचारलंय, म्हणून गुणिले 100. आता बघा, खूप सोपं आहे. शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य. 5 एक 5, 5 7 35, 5 शून्य 0. किती टक्के आले? 70%. घ्या लिहून. हा दुसरा प्रश्न होता. हा समृद्धी, तुम्हाला लिहायला सांगितलंय. काय रे तुम्ही कशाचा पण कंटाळा करता? इतर तुम्ही स्वतः पण सोडवत नाही, सोडवून दिलेलं लिहून देत नाही. नाही, तुम्हाला नाही म्हणत. प्रथमेश व्हिडिओ चालू करा. प्रथमेश, गणेश रासकर, चैतन्य पालवे, शिवम बोराटे व्हिडिओ चालू करा. सत्यजित बाळा व्हिडिओ चालू करा. आराध्या, जय, गणेश बर्गे व्हिडिओ चालू करा. वंशिका व्हिडिओ चालू करा. तुम्ही दिसत का नाही? मग मला स्वरा दिसतात, तुम्ही दिसत का नाही? स्वरा बसलेला चालू आहे तुम्ही म्हणता, पण स्वराचा व्हिडिओ दिसतो, तुमचा कसं काय दिसत नाही मला? मोबाईल तरी एकच आहे. स्वरा बसलेला अरे, मग दिसत कसे नाही मला? चालू आहे तर. बर, चला विश्व, चला पुढचा प्रश्न वाचा विश्व. ऐका, हे बघा, तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल ना, तितकं तुमचं हे परफेक्शन जास्त येईल. तुम्हाला आता हे आत्ताची ही गणित सोडवून देतो मी, आणि पुन्हा लगेच अजून थोड्या वेळाने तुम्हाला अजून 1 तास संपला की अजून एक पीडीएफ टाकतो, ती लगेच सोडवा आणखी. हा, चला पुढचं गणित वाचा विश्व. एका शहरात 80% लोक साक्षर आहे. जर शहराची लोकसंख्या 10,000 असेल तर साक्षर लोक किती? शाबास. आता बघा, हा प्रश्न उलटा आहे. नीट आहे का मी काय म्हणतोय तो? एका शहरामध्ये 10,000 काय म्हटले? परत वाचा एकदा.
शहरात 80% लोक साक्षर आहेत. जर शहराची लोकसंख्या 10,000 असेल तर साक्षर लोक किती? हा ऐका आता 80%चा अर्थ होतो 100 पैकी 80. नीट ऐका, 80%चा अर्थ होतो 100 पैकी 80 साक्षर आहेत. मग आता नीट ऐका बरं का, 100 म्हणजे एकूण लोकसंख्या आहे. मग खरोखरची एकूण लोकसंख्या किती आहे? 10,000. आणि मग हे 80 काय आहेत? तर 80 म्हणजे साक्षर आहेत. आपण नफा तोट्यामध्ये पाहिलं होतं, आठवतंय का तुम्हाला? आठवतंय का तुम्हाला? हा, तसाच प्रकार आहे पहा. खरेदी किंमत आपण इकडे लिहायचो, विक्री किंमत इकडे लिहायचो, तसाच प्रकार आहे. जर 80%चा अर्थ काय होतो? ती 100 जर लोक असतील तर 100 पैकी 80 लोक साक्षर आहेत असा त्याचा अर्थ होतो. मग बघा, एकूण लोक इकडे आहेत, साक्षर लोक इकडे आहेत. मग खरोखरचे एकूण लोक इकडे लिहिले, तर आता खरोखरचे साक्षर असणारे लोक आपण एक्स मानू. लक्षात येत आहे का? लक्षात येत आहे का? आता हे बघा, हे खालून वर घेतलं तर हे पण खालून वर घ्यायचं. मग एक्स छेद 80 बरोबर 10,000/10. सॉरी 100. चालू होतं तोंडात. आता बघा पुढे, तोंडात शून्याला शून्य गेला. शून्याला शून्य गेला. 80 भागिले तिकडे आल्यावर काय होतील? गुणिले होतील. मग बघा, एक्स बरोबर 100 गुणिले 80 बरोबर एक्स बरोबर येत आहे 8,000 साक्षर लोक असतील. सर मी दुसऱ्या प्रकारे केलंय. काय केलंय तुम्ही सांगा? पहिल्यांदा 10,000 गुणिले 80 छेद 100. 10,000 100 केलंय. अहो तेच केलंय की मग लिहिलंय फक्त वेगळं तुम्ही, तेच आहे की. ठीक आहे, हे 80 इकडे घेतले म्हणजे 10,000 गुणिले 80 छेद 100 तेच आहे की, कुठं वेगळं आहे काय? हा चला चला पुढचा घ्या. घेतलं का लिहून? मी अशीच गणित पुन्हा अजून एकदा देणार आहे तुम्हाला. विश्व वाचा पुढचं गणित. एका विद्यार्थ्याने 100 पैकी 92 गुण मिळवले तर टक्केवारी किती? काय म्हणताय परत एकदा म्हणा. एका विद्यार्थ्याने 100 पैकी 92 गुण मिळवले, टक्केवारी किती? हा सांगा बरं. करायची काही गरजच नाही. बघा 100 पैकी 92 गुण मिळाले आणि त्याचे टक्के विचारले म्हणजे 100ला 100 गेले, किती टक्के? करायची पण गरज नाही काय. हा चला पुढचं पुढचं. 50 पैकी 15 विद्यार्थी खेळात भाग घेतात, टक्केवारी किती? तुमचा आवाज तुटतोय काय? परत एकदा वाचा. 50 पैकी 15 विद्यार्थी खेळात भाग घेतात, टक्केवारी किती? हा बघा, 50 पैकी जर 15 मुलं खेळात भाग घेतात, मग ते आपण खेळात भाग घेणारे असे लिहिणार. 50 पैकी 15 भाग घेतात आणि याचे टक्के विचारलेत म्हणून गुणिले 100 करा. आता बघा 50च्या पाड्यात 50 पण आहेत आणि 100 पण आहेत. 50 दुने 100. खाली 1 आला, अंशाचा गुणाकार करा. 15 गुणिले 2 उत्तर किती येईल? या लिहून. झालं? आल्या आल्या. तुम्ही काय करा माहितीये का, आत्ताच हे गणित मी जर समजून देतोय तशी लिहा. मी तुम्हाला आणखी एक पीडीएफ टाकतो अशी, म्हणजे तुमची जितकी जास्त प्रॅक्टिस होईल ना, तुम्हाला ही गणित सोपी वाटतील. एकदा समजणं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. दोनच गोष्टी लक्षात ठेवा. आहे बघा, किती पैकी किती म्हणजे असं लिहायचं, टक्के विचारलं तर गुणिले 100 करायचं. झालं का आराध्या?
चला विश्व पुढचं गणित वाचा. एका दुकानात 600 वस्तू आहेत त्यापैकी 480 विकल्या. विक्रीचे टक्केवारीत प्रमाण किती? बघा एका दुकानात 600 वस्तू होत्या, किती विकल्या? 480. 480 विकल्या. हे बघा मग विकलेल्याची हे बघा 600 पैकी 480 विकल्या ते आपण असं लिहिलं अपूर्णांकात. आता याचे टक्के विचारले की गुणिले 100 करायचं. आता बघा शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, 6 1 6, 6 8 48 आणि 6 0 0 किती टक्के आले? 80%. लिहून घ्या. झालं? सर. हो सर. झालं सर. झालं सर. सर थांबा. हा थांबलंय घ्या. थांबवा सर. आणि जे प्रश्न आहेत ना ते प्रश्न तुम्हाला पीडीएफ ग्रुप वर टाकली आहे पा. प्रश्न नंतर लिहा वाटलं तर तास संपल्यावर. आता नंबर टाकत चला फक्त 1 2 3 4 प्रश्नांचे उत्तराचे. हा पुढचं गणित वाचा विश्व. एका मुलीने 200 पैकी 160 गुण मिळाले. टक्केवारी किती? सांगा बरं आता हे गणित. सांगा चला कोण सांगतंय? 200 पैकी 160 गुण मिळाले म्हणजे किती टक्के? हा सांगा. हा सांगा गणित. नाही कसं मांडणी केली सांगा. बघा 200 पैकी 160 मिळाले, आपण असं लिहिणार 160/200. आता हे काय विचारलंय तुम्हाला? टक्के विचारले. टक्के विचारलं म्हणजे गुणिले 100 करायचं. बघा शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, 2च्या पाड्यामध्ये 16 ही संख्या आहे म्हणून बे 1 बे 8 16 बे 0 0 किती टक्के झाले? 80%. 80%. या लिहून. 80%. या लिहून. झालं सर. ज्योते हे ज्योते झालं सर. ओके चला पुढचं गणित घ्या. वाचा पुढचं गणित. एका शहरात 30% वाहने इलेक्ट्रिक आहेत. 20,000 एकूण वाहने 20,000 असतील तर इलेक्ट्रिक वाहने किती? परत एकदा वाचा. एका शहरात 30% वाहने इलेक्ट्रिक आहेत. जर एकूण वाहने 20,000 असतील तर इलेक्ट्रिक वाहने किती? हा सांगा आता कशी मांडणी करायची. पहिल्यांदा 30% म्हणजे 20,000 गुणिले 30. नाही हे बघा 100 पैकी 30 वाहनं इलेक्ट्रिक आहेत तर ते आपण असं लिहू 100 पैकी 30. तर आता खरोखरची वाहनं किती आहेत? खरोखरची तर 20,000 आहेत. मग किती वाहनं इलेक्ट्रिक असतील 20,000 पैकी? तर एक्स असतील. मग बघा खालून वर तुम्हाला दुसरा एक उपाय आहे पहा. हे बघा 100 पैकी 30 वाहनं इलेक्ट्रिक आहेत. खरोखरची वाहनं किती आहेत रे? तर बघा 100च्या तिथं आपण लिहू 20,000 आणि खरोखरची किती वाहनं इलेक्ट्रिक आहेत ते माहित नाहीत. एकूण वाहनं 20,000 हे असं लिहिलं तरी चालतंय. मग आता हे बघा हे 20,000 भागिलेत इकडे आल्यावर काय होतील?
काय होती? गुणिले होती. बघा हे बघा हे गणित आपण असं लिहूया 30/100 गुणिले 20,000 आणि बरोबर काय? तर बरोबर x. बघा शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला. आता यांचा फक्त गुणाकार करा. 200 गुणिले 30 उत्तर किती येत आहे? तर अंकांचा फक्त गुणाकार करा. 3 दुने 6 इथले 2 शून्य इथला 1 शून्य. 1 2 आणि 3 किती किती हजार वाहन इलेक्ट्रिक असतील 20,000 पैकी? तर 6,000. घ्या लिहून. सोपं आहे की नाही? 6,000. हा चला पुढचं विश्व लिहून झालं का आराध्या? हर्ष हो सर. तर गणित तुमचे सर. हर्ष बाळा समजतंय का हर्ष? हर्ष हर्ष ओके चला पुढचं गणित वाचा. हा आता दिसायला लागली. तुम्हीच काहीतरी केलेलं दिसतंय. स्वरा दिसत होत्या तुम्ही का दिसत नव्हत्या? हा चला पुढचं वाचा. एखाद्या वस्तूवर 25% सूट आहे. जर वस्तूची मूळ किंमत 800 रुपये असेल तर सूट नंतर किंमत किती? हा शाबास. बघा 100 ची वस्तू 25 रुपये सूट दिली. नीट ऐका 100च्या वस्तूवर 25 रुपये सूट दिली. तर खरोखरची किंमत किती आहे रे बाळांनो? तिथं दिली आहे की विश्व किती आहे खरोखरची किंमत? 800. तर हे आपण खरोखरची किंमत याच्या 100च्या बरोबरीनं लिहूया आणि किती रुपये सोडून दिले सूट म्हणजे सोडून दिले ते x लिहू. आता बघा आपल्याला x म्हणजे सूट काढायची आहे. सूट म्हणजे सोडून दिलेले पैसे. तर हे 800 भागिले तिकडे आल्यावर गुणिले होतील. मग बघा हे 25/100 गुणिले 800 बरोबर x. आता बघा शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला. 25 गुणिले 8 25 8 200. किती रुपये सोडून दिले रे बाळांनो? 200. मग 800 रुपयातले 200 रुपये सोडून दिले तर किती रुपये घेतले असणार आहेत? 600 रुपये. कारण तुम्हाला आता सूट किती रुपये दिली ते नाही विचारलं. सूट दिल्यानंतर किती रुपयाला ते विकलं असं विचारलंय. तर मग 600 वर आहे बघा 25% सूट दिली याचा अर्थ 800 रुपयावर 200 रुपये सोडून दिले. मग 200 रुपये सोडून दिले म्हणजेच किती रुपये? 600 रुपये. लेफ्टून जॉईन व्हा. रेंज झालं. आराध्या हो सर. चला विश्व गणित चाललंय विश्व आता. एका वर्गात 40 पैकी 36 विद्यार्थी चाललंय गणित. तर 10. 10व चाललंय. एक मिनिट थांबा. सगळ्यांनी लिहून जा. एक मिनिट लिहून झालं का सगळ्यांचं? हे काही जण मला निवांत बसलेले दिसतात. हो सर. मला निवांत बसलेले दिसतात बरेच जण. मी नाव सांगू का तुम्हाला? चैतन्य थोरात व्हिडिओ चालू करा. चैतन्य थोरात, जय माने. किती वेळा झालं सांग माझं? मला दिसत कसं नाही तुम्ही? मग असं कसं होईल बरं? चालू आहे व्हिडिओ मला दिसत नाही. एक मिनिट. अहो तुम्ही व्हिडिओच बंद आहे तुमचा. चैतन्य पालवे, चैतन्य थोरात, आराध्या, ओम आद्रट, समर्थ मुंडेकर, गणेश रासकर, जय माने, सत्यजित.
गाडगी सगळ्यांचे व्हिडिओ बंद आहेत का? सर व्हिडिओ दिसतोय. नाही दिसत. माझा व्हिडिओ चालू आहे. अरे चालू आहे सर बघ. गणेश बर्गे हा गणेश हे नाव घेतलं का गणेश आता तुमचा दिसतोय की. हा सर चला पुढचं घ्या. माझा व्हिडिओ चालू आहे. एका वर्गात 40 पैकी 36 विद्यार्थी उपस्थित आहे. उपस्थित किती टक्के आहे? सांगा बरं कोण सांगतंय हे गणित कसं करा. नाही विश्व नको. 40 पैकी किती? 40 पैकी 36 40 मुलं पैकी उपस्थित आहे. कसं लिहाले 40 40 पैकी 36? पैकी तर माझा व्हिडिओ चालू आहे. हा असू द्या चला. गणित सांगा चला. 40 पैकी 36 कसं लिहाल? 36 शाबास. 36 चे 40 कसं लिहिणार? याची काय विचारली तुम्हाला? टक्केवारी टक्के म्हणलं की काय करायचं? गुणिले 100. हा आता करा बरं मग सांगा उत्तर किती येत आहे. मला 90. हे बघा शून्याला शून्य गेला. 4च्या पाड्यामध्ये 36 पण आहेत 4 पण आहे. 4च्या पाड्यामध्ये 10 नाहीत आणि 4 पण नाहीत. मग आता बघा 36 आहेत. 4 एक 4 4 9 36 आणि 9 गुणिले 10 उत्तर येत आहे 90%. घ्या लिहून. तुमचे पाढे पाठ नसतील तर हॅलो अभि सर. हा अभि सर. तास चालू आहे का अर्धा तास अजून? हा येऊ का 6:30ला का 7ला येऊ? तुमच्या ह्याने सांगा. मी आता अर्ध्या तासाने फ्रीच आहे. माझं काही नाही. हा बरं हो होय चालतं. होय चालते येतो मग. हा नाही बरोबर आहे. येतो मग 7:30. ओके हा. हा. नाही स्क्रीन दिसत नाही. हा दिसते का स्क्रीन आता? नाही नाही दिसत का? 1-2 सेकंद. थांबा. तर थांबा. कळलं. सत्यजित मी किती वेळ झालं तुम्हाला हाका मारतोय? सत्यजित ओ सत्यजित स्क्रीन दिसत नाही. आता दिसतीये का? हो सर. हा तर बघा आत्ताच्या गणिताचं उत्तर येतं 90%. चला पुढचं वाचा. विश्व सर मी 10 पर्यंतच लिहिलंय. वाच के. असं आहे काय? बर कुणी लिहिलंय का रे पुढची गणित? गणित वाचू. हा गणेश वाचा. तुला अर्धा ठेवायचो. 11वं गणित वाचा. येस सर मी सांगू. वाचा रे पटकन. टाइमपास नका करू. हा वाचो. आराध्य वाचा चला. प्रकल्प 60 काय म्हणताय काय माहिती. आराध्य वाचाव जरा.
एक प्रकल्प टक्के पूर्ण झाला आहे. जर प्रकल्पासाठी 10 दिवसांचा कालावधी असेल तर किती दिवस झाले? व्हेरी गुड. परत एकदा वाचता का? एक प्रकल्प किती टक्के पूर्ण झाला? 60%. 60%. बरोबर. हे बघा, म्हणजे 100 पैकी 60 पूर्ण झाले, त्याला 60% म्हणतात. 60%चा अर्थ काय? 60%चा अर्थ होतो 100 पैकी 60, कारण टक्क्याचा अर्थ होतो 100 खाली आले पाहिजे. मग एकूण दिवस तुम्हाला 10 दिलेत, तर किती दिवस झाले ते काढायचंय, म्हणजे एक्स काढायचे. मग आता बघा, या ठिकाणी 10 गुण भागिले, तिकडे आल्यावर काय होतील? गुणिले होतील. बघा, 60/100 गुणिले 10 बरोबर एक्स. शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, उत्तर आलं 6 दिवस. या लिहून. वंशिका समजते का? वंशिका ओके, लिहून घ्या. चला, चला झालं. झालं का? हो सर. लिहून घ्या. चला आराध्या, वाचा पुढचा प्रश्न. सर मी सांगू? सर मी वाचू? सर्व वाचू? एक जणच वाचा, एक जणालाच वाचू द्या. एका शेतकऱ्याने 500 किलो गहू पेरले, त्यापैकी 400 किलो उत्पन्न मिळाले. उत्पन्नाची टक्केवारी किती? हा सांगा बरं. मग 500 पैकी काय म्हणते? 500 किलो गहू पेरले, त्यापैकी 400 किलो उत्पन्न मिळाले. उत्पन्नाची टक्केवारी किती? हा, मग 500 पैकी 400 कसं लिहिणार सांगा? 500 पैकी 400. 400/500. बरोबर, शाबास. मग लिहा इथं 400/500. आता याचं काय विचारलंय? टक्के विचारलंय. टक्के म्हणजे गुणिले 100 असतात. आता बघा, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, आणि 5 ने 400 ला भाग द्या तुम्ही. 5 8 40, 5 0 0, 80 गुणिले 1, उत्तर किती टक्के आलं? किती टक्के आलं? 80%. शाबास. चला पुढे वाचा. चला सर मी वाचू? सर वाचा. थांबा सर. झाले सर. सर थांबा. हर्षवर्धन वाचा. चला हर्षवर्धन. झालं सर. पैकी 15 लोक धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले. सहभागी लोकांची टक्केवारी किती? परत एकदा वाचा. काय? 100 पैकी 15 लोक धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले. 100 पैकी म्हणताय का? हो. हा, मग सांगा बरं, 100 पैकी 15 लोक धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले. कसं लिहाल रे 100 पैकी 15? 15/100. आणि याचं काय विचारलंय? टक्के विचारलंय. टक्के म्हणजे गुणिले 100. मग बघा, 100 एक 100, 100 एक 100, उत्तर किती टक्के आलं? 15%. आलं का लक्षात तुमच्या? पुढचा प्रश्नही केलाय. हा, शाबास. पुढचा प्रश्न वाचा. खरं तर हे बघा, तुम्हाला एक सांगतो. थांबा माझा ऐका. खरं तर आहे ना, तुम्हाला जेव्हा जेव्हा छेद 100 येतो ना, तेव्हा बाकीचं काय करायची गरजच नाही. छेद 100 म्हणजे आपोआपच टक्के असतात ते. लक्षात येते का तुमच्या? हो सर. हा,
चला पुढचं घ्या. एका बँकेत खाती बचत खाती आहेत. एकूण खाती 2000 असतील तर बचत खाती किती? परत एकदा वाचा. काय म्हणताय? मध्ये बोलू नका रे कोणी. एका बँकेत 70% खाती बचत खाती आहेत. एकूण खाती 2000 असतील तर बचत खाती किती? मग मला पहिल्यांदा हे सांगा की 70% म्हणजे किती? कसं लिहिणार 70%? 70 आणि एकूण खाती किती आहेत? 2000. 2000 म्हणून गुणिले 2000 करायचं. बघा 100 ला 100 सॉरी 0 ला 0 गेलं, 0 ला 0 गेलं, 7 दुने 14 आणि इथला एक शून्य आणि इथला एक शून्य दिला तर उत्तर आलं 1400. या समजतंय का तुम्हाला? कोणाला समजलं नाही? एक मिनिट. कोणाला नाही समजलं? सर नाही समजलं. वंशिका ऐका ना, ऐका. हे बघा 70% अर्थ काय होतो? हा सांगतोय मी, ऐका. 70% अर्थ होतो 100 पैकी 70. आता खरोखर 100 म्हणजे किती आहे? तर 100 म्हणजे एकूण आहेत. एकूण खाती किती आहेत? 2000. म्हणून हे एकूण खाती इथं दिली. हे बघा तुम्ही हे असं पण लिहू शकता. हे बघा 100 पैकी 70 खाती बचत आहे. बचत खाती आहेत. 100 म्हणजे काय? एकूण आहे. मग खरोखरची एकूण खाती किती आहेत? तर 2000. तर या 2000 पैकी किती खाती बचत आहेत? तर x आहेत. हे बघा एक खालून वर करा, खालून वर करा. मग बघा x/70 बरोबर 2000/100. आता बघा हे 70 आपल्याला एक बचत खाती काढायची खरोखरची. 0 ला 0 गेला, 0 ला 0 गेला, हे 70 भागिले तिकडे गेल्यावर काय होतील? गुणिले होतील. 20 गुणिले 70 आणि 7 आणि 2चा गुणाकार केला तर उत्तर आलं 14 आणि 2 शून्य. किती आली खरोखरची खाती? 1400. आता तरी कळलं का नाही वंशिका? हा चला पुढचं वाचा. वाचा. 60 कितवं गणित? 60 पैकी 45 काम पूर्ण झाली आहेत. कामाच्या पूर्णतेची टक्केवारी किती? परत एकदा वाचा. काय म्हणताय? 60 पैकी 85 काम पूर्ण झाली आहेत. कामाच्या पूर्णतेची टक्केवारी किती? तुमचे पहिले शब्दच कळत मला. काय पहिले शब्द? पहिलं नीट वाचा जरा. 60 पैकी 85 काम पूर्ण झाली आहेत. कामाच्या पूर्णतेची टक्केवारी किती? 60 पैकी 85. 45 आहे. 60 पैकी 45. मग सांगा 60 पैकी 25 कसं लिहाल? 45/60. बरोबर. 60 पैकी 45 म्हणजे 45/60. आणि याचं काय विचारलंय तुम्हाला? टक्के. टक्के म्हणजे काय करायचं? बरोबर. 0 ला 0 गेला. किंवा एक दुसरं बघा 20च्या पाड्यामध्ये 60 पण आहेत, 100 पण आहेत. मग करा 20×60 20×5 100. आता बघा 3च्या पाड्यामध्ये तुम्हाला 3ची कसोटी आठवते का? बघा ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 3च्या पाड्यातली येते त्याला 3 ने भाग जातो. बघा 3 × 3 3×5 15 आणि 15×5 75. 75. हा 75%.
चला झालं. किती गणित झाली? 16वं गणित वाचा. संस्कार वाचा. चला कुणी वाचा. हा कंपनीचा नफा 15% वाढला. जर नफा 10 लाख होता तर नवीन नफा किती? काय म्हणताय? काय एका कंपनीचा नफा 15% वाढला. जर मूळ नफा 10 लाख होता तर नवीन नफा किती? हा ठीक आहे. बघा आता 15% म्हणजे किती लिहिणार तुम्ही? 15% बरोबर. 15/100. हा आता अगोदरचा किती होता नफा? तर 10 लाख होता. मग 10 लाख लिहिता आले पाहिजे तुम्हाला. 10 वर किती शून्य म्हणजे 10 लाख होतात. 1 वर किती शून्य म्हणजे 10 लाख होतात. 7 अरे नेमकं 5 6 नाही 6. मग बघा शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले. आता 15 गुणिले 1 उत्तर येतं 15. 15 गुणिले 1 उत्तर आलं 15 आणि वरचे किती शून्य आहे? 4 शून्य द्या. 1 2 3 4. हे किती आहे रक्कम ही बघा बरं. 15 लाख म्हणू नका आता. 1,50,000. हा वाढलेला नफा किती असेल मग? 1 लाख. चला हा पुढचं गणित घ्या. घ्या पुढचं गणित. हा, वाचा. एका वर्गातील एका वेळी एकानेच वाचा रे. 4 जणांना मला कसा आवाज यायचा? मूळ नफा 10 लाख होता तर नवीन नफा. कोण आहे रे? झोपेत आहे काय की? अरे आताच झालं की गणित ते 10 लाखाचं. परत तेच काय वाच. विद्यार्थी मराठी विषयात उत्तीर्ण झाले तर जर वर्गात 90 विद्यार्थी असतील तर उत्तीर्ण विद्यार्थी किती? बरं एकदा वाचा. एका वर्गातील 30% विद्यार्थी मराठी विषयात उत्तीर्ण झाले तर वर्गात 90 विद्यार्थी असतील तर उत्तीर्ण विद्यार्थी किती? हा हे बघा 90 येतोय. 90. मग बघा 30% विद्यार्थी मराठीत उत्तीर्ण म्हणजे पास झाले. तर 90 पैकी किती? तर हे बघा 30% असं लिहायचं आणि 90 पैकी विचारलं म्हणजे गुणिले 90 करायचं. आता बघा शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला. 9 त्रिक 27. हे टक्के नाहीत बरं का. आता 27 विद्यार्थी पास झाले 90 पैकी. हे टक्के नाहीत लक्षात घ्या. 27 विद्यार्थी पास झाले 90 पैकी असा त्याचा अर्थ झाला. चला पुढचं घ्या. कितवं गणित आहे? 18 त्यातील 75 घरांमध्ये वीज आहे. विजेची घरं किती?
थांबा थांबा एक मिनिट. हे गणित लिहून घेतलं का सगळ्यांनी? 17व. सर हा, आता 18व हो वाचा. सर. वाचा चला. एका गावात 400 घरं आहेत. त्यातील 75 घरांमध्ये वीज आहे. विजेची घर किती? हा, मग सांगा बरं. 400 पैकी 75 घरं विजेची आहेत, तर त्याची टक्केवारी विचारली. मग सांगा बरं कसं लिहा 400 पैकी 75. तसं नाही. 400 घरं आहेत, त्यातलं 75% घरं आहेत हा बरोबर. विजेचं. मग सांगा बरं 75% कसं लिहिणार तुम्ही? 75/100. आणि त्याचं 400 पैकी विचारलंय म्हणून गुणिले 100 गुणिले 400 करायचं. मग बघा 100 एक 100, 100 400 आणि 75 गुणिले 4. करा बरं 75 गुणिले 4. 5 चोक 20, 7 चोक 28 आणि 2 30. 300 घरं आहेत पहा विजेची. म्हणजे 150. बरोबर. हा, चला शेवटचं गणित वाचा आता. चला, आराध्य होतो. हा. 250. एक मिनिट. गार्गी थांबा. आराध्या वाचा चला. एका स्पर्धेत 250 पैकी 200 जण सहभागी झाले. सहभागांचा टक्केवारी प्रमाण किती? एक मिनिट परत एकदा वाचा हो आराध्या. एका स्पर्धेत 250 पैकी 200 जण सहभागी झाले. 250 पैकी किती जण सहभागी झाले? 200. 200. हे बघा 250 पैकी 200 सहभागी झाले तर टक्केवारी काढायची. मग बघा 250 पैकी 200 आपण असं लिहू 200/250 आणि याची टक्केवारी विचारली म्हणून गुणिले 100. चला सांगा बरं आता. हे बघा शून्याला शून्य गेला. 25च्या पाड्यामध्ये 25 पण आहेत आणि 200 पण आहेत. 25 8 200. 8 गुणिले 10 किती येणार? 80 नाही 80%. कारण टक्के विचारताय ना तुम्हाला. झाली का सगळी गणित? काय म्हणताय वंशिका? दोनच काय म्हणतात ते? काय म्हणतात ते ऐकू येते का तुम्हाला? मला तर काय ऐकू येईल. काय म्हणताय? झाली की 19 गणित दिली होती तुम्हाला करायला.